नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन व्यासपीठांवर आता सरकारचं नियंत्रण येणार आहे। ऑनलाईन व्यासपीठ म्हणजेच काय, जे तुम्ही वेब सिरीज किंवा एखादा मूवी जेव्हा तुम्ही प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स अशा कोणत्याही टीव्ही व्यतिरिक्त इतर सोर्सेसवर बघता तेव्हा ते काय असतं तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म। याच प्लॅटफॉर्म्सना म्हटलं जातं OTT। ओके, तर आता या प्लॅटफॉर्म्सवर सरकारचं नियंत्रण असणार आहे। यापूर्वी अशा कोणत्याही प्रकारचं नियंत्रण जसं टीव्ही चॅनल्सवर असतं किंवा जे थिएटरमध्ये सिनेमा रिलीज होतात त्यांच्यावर असतं, त्या प्रकारचं कोणत्याही प्रकारचं नियंत्रण इथे नव्हतं। पण आता सध्या हा विषय खूपच चर्चेत आलेला आहे, जेव्हा सरकारने म्हणजेच केंद्र शासनाने अशा प्रकारचा एक आदेश काढलाय। आपलं जे इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री आहे त्यांना सांगितले की यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांचे नियमन करण्यासाठी काही संस्था किंवा असे काही रेग्युलेशन्स आणण्यात यावेत। ओके, मग आता आपल्याला लेक्चरमध्ये या ऑनलाईन प्लॅटफॉर्म बद्दलच डिस्कस करायचंय आणि महत्त्वाचं म्हणजे या प्लॅटफॉर्म्सना नियंत्रणाची गरज आहे का, जर गरज आहे तर ती कशा प्रकारे आणि का गरज आहे, आणि तसंच नियंत्रण आल्यामुळे अजून कोणकोणत्या गोष्टी होऊ शकतात या सगळ्या डिस्कस करायच्यात। ओके, पण पुढे लेक्चरला सुरू करण्याआधी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा। खूप चकल्या लाडू खा, रांगोळ्या काढा आणि नक्कीच दिवे लावा, पण फटाक्यांपासून थोडेसे दूर राहाच। फटाके, आता ही जी दिवाळी आहे ती आपण एक प्लास्टिक मुक्त दिवाळी साजरी करूया। फटाक्यांमुळे वायू प्रदूषण तर होतच, पण त्याचबरोबर कचरा सुद्धा आपल्याला बघायला मिळतो, दुसऱ्या दिवशी किती इकडे तिकडे पसरलेला असतो। तर या सगळ्या गोष्टींपासून लांब राहून आपण एक इको फ्रेंडली दिवाळी साजरी करूया। त्याचबरोबर विजन स्टडीची दिवाळीची एक महत्त्वाची अपडेट आहे तुमच्यासाठी, ते म्हणजे सगळ्या स्पर्धा परीक्षा कोर्सेसवर 40% डिस्काउंट मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला दिवाळी 40 असं हे कूपन कोड वापरायचं आहे। याची जी व्हॅलिडिटी आहे ती 13 ते 20 नोव्हेंबर पर्यंत आहे। ओके, तर 20 नोव्हेंबर पर्यंत नक्कीच तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर 20 नोव्हेंबर पर्यंत घ्या, त्यात तुम्हाला 40% एवढं डिस्काउंट मिळणार आहे। आणि प्लस अजून एक अपडेट आहे, दिवाळी नंतर काही दिवसांनी असं होऊ शकतं की ज्या तुमच्या सगळ्या कोर्सेसच्या फीज आहेत त्या थोड्या वाढू शकतात, तर लवकरात लवकर ऍडमिशन घ्या, याचा फायदा घ्या। ओके, आता वळूया आपण आपल्या टॉपिककडे। तर OTTवर सरकारचं नियंत्रण कशा पद्धतीने येणार आहे, सरकारने काही आदेश काढलेस, असा आदेश देण्यात आलेला आहे सूचना आणि प्रसारण मंत्रालयाला। OTTचा अर्थ काय होतो तर ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म। इथे तुम्हाला या स्लाइडमध्ये ज्या दिसत असतील जसं ZEE5 आहे, वूट, iTunes, ऑल्ट बालाजी, VU, त्याचप्रमाणे हॉटस्टार, हे सगळे काय आहेत तर हे सगळे आहेत OTT प्लॅटफॉर्म्स। यावर सगळ्यात तुम्हाला माहितीच असेल टॉपवर तर नेटफ्लिक्स आहेच। ठीक आहे, तर मग अशा प्रकारचा आता आदेश दिल्यानंतर लवकरात लवकर आपल्याला बघायला मिळू शकतं की इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्टिंग जी मिनिस्ट्री आहे ती काहीतरी रेग्युलेशन्स किंवा एखादी संस्था स्थापन करू शकते या प्लॅटफॉर्म्ससाठी। ठीक आहे, मग आता सरकारने जो आदेश दिलेला आहे त्यामध्ये कोणकोणते प्लॅटफॉर्म्स कव्हर होत आहेत किंवा काय काय कव्हर होतं या OTT प्लॅटफॉर्म मधलं, सगळंच कव्हर होतंय असं तुम्ही म्हणू शकता। जसं त्यामध्ये डिजिटल ऑनलाईन मीडिया जी सगळी असेल ती येईल, तसंच त्यात ऑनलाईनद्वारे सिनेमा आणि ऑडिओ व्हिज्युअल कार्यक्रम यांचा समावेश होणार आहे। ऑनलाईनद्वारे ते जे सिनेमा दाखवले जातात, बघ आता ना लॉकडाऊनच्या वेळेत असं झालं की सगळे थिएटर्सच बंद झालेत एवढ्या महिन्यांपासून, तर बरेचसे मोठमोठे सिनेमा सुद्धा ऑनलाईन या प्लॅटफॉर्मवरच जसे नेटफ्लिक्सवर, Amazonवर रिलीज केले जात आहेत। म्हणजे आता हे प्लॅटफॉर्म्स खूप मोठे प्लॅटफॉर्म्स बनलेत असं म्हणू शकता, आणि आपल्या भारतामध्ये तर खूप मोठा ऑडियन्स एक या प्लॅटफॉर्मना मिळालेला आहे। 2016 पर्यंतचा जर एक आकडा बघितला ना तर 54 मिलियन एवढे व्ह्युअर्स म्हणजे एवढे प्रेक्षक सध्या या प्लॅटफॉर्म्सवर आहेत असं तुम्ही म्हणू शकता। मग आता एवढे व्ह्युअर्स जेव्हा एखादं प्लॅटफॉर्म बघतायत तर त्यावर काहीतरी रेग्युलेशन्स आलेच पाहिजेत ना, म्हणूनच हा आदेश काढण्यात आलेला आहे। आणि यामध्ये अजून बातम्या आणि तसंच जे काही करंट अफेअर्स रिलेटेड जो काही कंटेंट असेल तो सगळा कंटेंट हा रेग्युलेशन्सच्या अंडर आणण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे। इनफॅक्ट बघा, आपण काही महिन्यांपूर्वीच एक एकता कपूरच्या कॉन्ट्रोवर्सीवाला टॉपिक मीच घेतला होता तुमचा, त्यामध्ये आपण आपल्या मूलभूत हक्कांवर सुद्धा काही डिस्कस केलेलं। तेव्हा मी स्वतः सुद्धा सांगितलं होतं की या प्लॅटफॉर्म्सवर रेग्युलेशन्स आले पाहिजेत, कारण की यामध्ये जे कंटेंट दाखवला जातोय ना तो खूपच अनियंत्रित झालेला आहे। ओके, आणि लेक्चर चालू असताना अजून एक गोष्ट मी तुम्हाला सुरुवातीला सांगायला विसरली, सध्या इथे दिवाळी खूप जोरात चालू आहे लहान मुलांची, तर आवाज तुम्हाला येऊ शकतो, थोडंसं बेअर करा। या आवाजामुळेच आपलं लेक्चर थोडंसं लेट झालेलं आहे। ओके, मी ट्राय केलं खूप पटपट लेक्चर रेकॉर्ड करायचं,
पण काही झालं नाही, आता मला वेळ मिळालेला आहे, पण तरी सुद्धा आवाज येऊ शकतो, थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. ओके, वळूया आपण आपल्या लेक्चरकडे. तर आता या सगळ्या आदेशाची किंवा अशा प्रकारचा आदेश काढण्याची पार्श्वभूमी काय, याची सुरुवात कुठपासून झाली. जसं मी तुम्हाला सांगितलं 54 मिलियन पेक्षा जास्त लोक जी भारतातली लोक या OTT प्लॅटफॉर्म्सवर सध्या आहेत. म्हणजे एवढे प्रेक्षक, एवढे व्ह्युअर्स सध्या कनेक्ट झालेले आहेत या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सला. ओके, मग जर आपण बघायला गेलं तर एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर सरकारचं नियंत्रण असणं तर थोडंसं आवश्यकच आहे. म्हणूनच सरकारने ऑनलाईन व्यासपीठांवर निरीक्षण करण्याची गरज आहे असं ऑलरेडी 2019 मध्ये सांगितलंच होतं. आणि 2019 जानेवारीमध्येच 8 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे असे व्हिडिओ स्ट्रीमिंग जे ऍप्स आहेत, त्यांनी ऑलरेडी एकत्र येऊन काही स्वयं नियामक कोडवर सह्या केल्या होत्या. म्हणजेच काय, जे सेल्फ रेग्युलेटेड कोड्स असतील, म्हणजे त्यांनी स्वतःसाठी अशी काही मार्गदर्शक तत्वे समोर ठेवली या प्लॅटफॉर्मसाठी आणि सगळ्यांनी त्याच्यावर सिग्नेचर्स केल्या. मग आता हे कोड्स काय होते ना, ते सुद्धा महत्वाचे आहेत. त्यात 5 कोड्स त्यांनी, म्हणजे ही जी तत्व आहेत ना, ती समोर ठेवलेली. जसं कोणतं कंटेंट, आता इथे सामग्रीचा अर्थ होतोय कंटेंट. ओके, तर कोणता कंटेंट यामध्ये रेग्युलेट केला जाईल किंवा त्याच्यावर बंधनं आणली जातील. जसं त्यामध्ये मुद्दाम जर राष्ट्रीय चिन्ह आणि राष्ट्रध्वजाचा अनादर करणारा एखादा कंटेंट असेल तर, त्याचबरोबर जे चाइल्ड प्रोनोग्राफी आहे त्याचा प्रचार करणारी कोणतीही दृश्य आणि त्याचप्रमाणे जर स्टोरी लाईन असेल तर तशा प्रकारचा कंटेंट सुद्धा इथे बॅन केला जाईल. आणि त्याचप्रमाणे दुर्भावनापूर्वरित्या धार्मिक भावनांचा उद्रेक, म्हणजे रिलिजियस जर आउटरेज मुद्दामून हेतुपूर्वक जर त्या कंटेंटमध्ये दाखवण्यात आला असेल की लोकांमध्ये अशा प्रकारचा उद्रेक व्हावा, तर तो कंटेंट तिथेच बॅन केला जाईल. त्याचप्रमाणे द्वेषबुद्धीने दहशतवादास उत्तेजन आणि प्रोत्साहत करणारी सामग्री, त्याचप्रमाणे कायदा किंवा कोर्टाद्वारे, म्हणजे एखाद्या कायद्याने किंवा कोर्टाने कोणत्याही गोष्टीवर जर बंदी घातलेली असेल आणि ती कंटेंट म्हणून वापरली, जर ती स्टोरी लाईन मध्ये वापरली तर ते कंटेंट सुद्धा बॅन होऊ शकतं. तर अशा 5 प्रकारचे काही त्यांनी मार्गदर्शक तत्वे ठेवलेली. ही मार्गदर्शक तत्वे आहेत ना, ती तयार करताना यांच्याबरोबर अजून एक महत्वाची संस्था होती, ते म्हणजेच IAMAI. IAMAIचा अर्थ काय होतो तर इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया. ही एक ना नॉन प्रॉफिट इंडस्ट्री बॉडी आहे. आणि याचं महत्वाचं काम काय असतं IAMAIचं, तर जे मोबाईल व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस आहेत. मोबाईल व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस म्हणजे काय, आपल्याला जनरली मोबाईलचा वापर कशाला होतो सुरुवातीपासून, कॉलिंगसाठी. ओके, पण कॉलिंग व्यतिरिक्त ज्या इतर गोष्टी आहेत, जसं त्यामध्ये समजा म्युझिक आलं किंवा हे जे व्हिडिओ स्ट्रीमिंग आलं, इतर जे ऍप आलेत, त्या सगळ्या गोष्टींना एक्सपांड करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, हे काम IAMAIचे. ओके, मग ही संस्था सुद्धा यामध्ये होती, पण गव्हर्नमेंटने हे जे सगळे मार्गदर्शक तत्व आहेत ना, त्यांना पूर्णपणे रिजेक्ट केलं आणि इनफॅक्ट नाराजी सुद्धा दर्शवली की अशा प्रकारचे कोणतेही मार्गदर्शक तत्वे चालणार नाहीत. एक प्रॉपर रेग्युलेशन्स असले पाहिजेत या प्लॅटफॉर्म्सवर. मग आता हा आदेश काढण्याचं महत्वाचं रिझन काय, याची सुरुवात कशी झाली, तर सर्वात आधी ना भरपूर अशा लोकांकडून इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री याला कंप्लेंट्स जात होत्या की हे जे सगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत ना, त्यांना रेग्युलेट करा, त्यांना नियमित करा म्हणून, कारण की यामध्ये भरपूर असा कंटेंट आहे जो खूप वेगळा दाखवला जातोय. ओके, म्हणजे जो तुम्ही म्हणू शकता प्रवाहामध्ये नाहीये, खूप वेगळाच आहे कंटेंट यामध्ये. आणि भरपूर लोकांनी अशी मागणी केली होती. त्यानंतर महत्वाचं म्हणजे 2020 मध्ये, म्हणजेच याच वर्षी एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली. सेम रेग्युलेशनसाठीच ही याचिका दाखल करण्यात आली होती. मग त्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला आणि IAMAIला, आताच मी तुम्हाला या संस्थेबाबत सांगितलेलं की नाही, यांना सूचना दिली की काहीतरी नियंत्रणासाठी तुम्ही करू शकता. मग त्यातूनच केंद्राने असं ठरवलं की आता या ऑनलाईन व्यासपीठांवर आता नियंत्रण ठेवलं पाहिजे. आतापर्यंत या व्यासपीठांवर नियंत्रण नव्हतं. जसं बाकीच्या ज्या प्लॅटफॉर्म्स आहेत, टीव्ही वगैरे, त्यांच्यावर नियंत्रण आहे. आता आपण बघूयाच की त्यावर कोणकोणत्या बॉडीज नियंत्रण करतात, पण आतापर्यंत यावर कोणत्याही प्रकारचं रेग्युलेशन नव्हतं, पण आता करावं लागणार आहे. आणि हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000च्या अंतर्गत येतील आणि त्या दृष्टीनेच त्यांना कंट्रोल केलं जाईल. सध्या तरी आपण कंट्रोल हा शब्द नको वापरायला. लेक्चरच्या शेवटीपर्यंत कंट्रोल शब्द का वापरण्यात येऊ शकतो ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे,
पण आता हे जे सगळे प्लॅटफॉर्म्स आहेत ते या ऍक्ट अंतर्गतच येणार आहेत. मग जसं मी तुम्हाला सांगितलं, हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत ते पहिलं असं काही प्लॅटफॉर्म नसणार आहे की ज्याच्यावर सरकारचं नियंत्रण असणार आहे. या आधी बऱ्याच सगळे जे प्लॅटफॉर्म्स आहेत जे आपण बघतो वाचतो त्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर सरकारमार्फत किंवाच मिनिस्ट्री मार्फत जे मंत्रालय त्यांच्या मार्फत कोणत्या ना कोणत्या बाजूने नियंत्रण तर केलंच जातंय. जसं प्रिंट मीडियावर. प्रिंट मीडिया म्हणजेच काय, यामध्ये जसं तुम्ही जे न्यूजपेपर वाचता त्याच प्रकारे जे मॅगझिन्स आपण वाचतो ना, मग कोणत्याही प्रकारची मॅगझिन असू दे, ती फॅशन मॅगझिन असू दे, तुमचं ते कारच्या बद्दलची मॅगझिन असू दे, तुमचे करंट अफेअर्सची मॅगझिन असू दे, या सगळ्यांवर नियंत्रण असतं प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, PCI. तुम्ही कधी ऐकलं असाल प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया. तर ही जी बॉडी आहे ती एक संविधानिक बॉडी आहे. ओके, त्यामुळेच महत्वाची सुद्धा ठरते आणि ती प्रिंट मीडियावर कंट्रोल करते. त्याचप्रमाणे टेलिव्हिजनवर नियंत्रण करणाऱ्या बऱ्याचशा बॉडीज आहेत, जसं त्यामध्ये न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड्स अथॉरिटी. तर ही एक ना सेल्फ रेग्युलेटरी बॉडी आहे. सेल्फ रेग्युलेटरी बॉडीचा अर्थ काय होतो हा पण थोडासा तुम्ही समजून घ्या. सेल्फ रेग्युलेटरी बॉडी काय असते, आता समजा भरपूर असे न्यूज चॅनल टीव्हीवर तुम्ही बघता ज्यामध्ये भरपूर आहेत, आज तक, ABP न्यूज, ABP माझा वगैरे वगैरे. तर हे सगळे चॅनल्स काय करणार, एकत्र येणार, त्यांचे काहीतरी कोड ऑफ कंडक्ट तयार करतील आणि एक बॉडी तयार करतील आणि ते स्वतःच त्या बॉडी मार्फत स्वतःच्या कंटेंटवर नियंत्रण ठेवू शकतात किंवा नियंत्रण ठेवू शकतात, त्यापेक्षा आपण म्हणू शकतो त्याला नियमित करू शकतात. ओके, त्यांना रेग्युलेट करू शकतात, त्यालाच आपण म्हणतो सेल्फ रेग्युलेटेड बॉडी. ओके, त्याचप्रमाणे ही जी बॉडी आहे ती NBA मार्फत म्हणजे आपण NBA बद्दल आधीच्या लेक्चर्समध्ये सुद्धा बरंचसं काही बोललेले आहोत. न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन या मार्फत तयार करण्यात आलेली बॉडी आहे. त्याचप्रमाणे टीव्हीवर इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सुद्धा आहे जी 2008 मध्ये सेट करण्यात आलेली. आणि फिल्म्सवर सेन्सर बोर्ड तुम्ही बऱ्याच वेळा ऐकत असाल, जे आहे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन, जे मंत्रालयाच्या अंतर्गत डिरेक्टली काम करतं. ओके, जी मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग आहे त्याच्या अंतर्गत काम करतं, त्यालाच म्हटलं जातं सेन्सर. ठीक आहे. त्यानंतर ऍड ज्या येतात जाहिराती, तर जाहिरातींवर नियंत्रण करण्याचं काम करतं ऍडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया. ही सुद्धा एक सेल्फ रेग्युलेटरीज बॉडी आहे. ठीक आहे. मग आता या ऑनलाईन व्यासपीठावर नियंत्रणाची गरज का लागली हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय. कारण की ज्या वेळेला आता असा आदेश काढण्यात आलाय ना सरकारकडून, त्यावेळेला बरेचसे असे डिरेक्टर्स आहेत, प्रोड्युसर्स आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे ट्विट केलेलं आहे. या आदेशाच्या विरोधामध्ये भरपूर जणांनी ट्विट केलेलं आहे. तर महत्वाचं म्हणजे गरज का लागली हा तर पहिला प्रश्न निर्माण होतो. जसं आताच मी तुम्हाला सांगितलं, बातम्या, जसं आपल्या एंटरटेनमेंटचे जे सगळे कंटेंट आहेत त्याच्यावर मिनिस्ट्रीद्वारे ऑलरेडी नियंत्रण केलं जात आहे. मग ते टीव्हीवर येऊ की रेडिओवर येऊ की थिएटरमध्ये येऊ. ठीक आहे. आणि जर आपण बघितलं, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय की नाही की भारतात गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांची संख्या खूप वाढलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे ना, या प्रेक्षकांमध्ये सगळे एज ग्रुप आता येतात. पूर्वी काय असायचं, या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एक स्पेसिफिक एज ग्रुप असायचा. जसं तुम्ही म्हणू शकता यामध्ये जास्तीत जास्त जे तरुण मुलं असायचे किंवा जे अडल्ट असायचे ते असायचे. यामध्ये वृद्ध आणि लहान मुलांचा समावेश कमी होता. पण लॉकडाऊनमध्ये एक अजून गोष्ट यामध्ये वाढली आहे, प्रेक्षकांचा वर्ग आहे ना तो खूप मोठा झालेला आहे. मग आता वाढत्या प्रेक्षक वर्गाबरोबरच याला नियमित करणं गरजेचं आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे या प्लॅटफॉर्म्सवर जो कंटेंट दाखवला जातो, जसं मूव्हीज दाखवल्या जातात. आता स्पेसिफिक मी कोणत्या प्लॅटफॉर्मचं एखाद्या ॲपचं नाव घेणार नाही किंवा एखाद्या सिरियलचं नाव घेणार नाही, ते तुम्हाला स्वतःला समजून जाईल. पण असे काही सिरीज आहेत, असे काही मूव्हीज आहेत की या प्लॅटफॉर्म्सवर असे आलेत की ज्यामध्ये व्हायलन्स एवढं जास्त दाखवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे एक्स्ट्रीम जी सेक्शुअलिटी आहे, न्यूडिटी आहे ती दाखवली जाते. ओके. आणि जर सध्या मी तुम्हाला सांगितलंय की लहान मुलांचा सुद्धा यामध्ये समावेश, व्ह्युअर्समध्ये खूप समावेश झालेला आहे सध्या. पण आता ना या प्लॅटफॉर्मच्या बाबतीत अजून एक आहे, त्यांनी एक सेल्फ रेग्युलेशन स्वतःहून टाकून घेतलेलं आहे. जसं समजा एखादा मूवी तुम्ही बघताय किंवा एखाद्या सिरियलचा एपिसोड बघताय, त्याच्या सुरुवातीलाच ना हे काय करतात, जे प्रोड्युसर्स असतात किंवा जे क्रिएटर्स असतात ते सुरुवातीलाच टाकतात. जर व्हायलन्स असेल तर व्हायलन्स,
न्यूडिटी, सेक्शुअलिटी या सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांनी मेन्शन केलेल्या असतात. म्हणजे काय करतात ते स्वतःकडून त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करतात की या सगळ्या गोष्टी या पुढच्या एपिसोडमध्ये आहेत. जर तुम्ही बघू शकता तर बघा. तुम्ही म्हणजे कोण तर आपण. जबाबदारी इथे कोणावर टाकण्यात आलेली आहे तर व्ह्युअर्सवर, इथे प्रेक्षकांवर जबाबदारी टाकण्यात आलेली आहे की या सगळ्या गोष्टी या एपिसोडमध्ये किंवा मूवीमध्ये आहेत. जर तुम्हाला बघायच्या आहेत तर बघा, नाही तर नाही. त्यांनी एक माहिती दिलेली आहे की काय काय इथे आहे. ओके. त्याचबरोबर पॅरेंटल कंट्रोल सुद्धा सध्या या ॲपवर ठेवण्यात आलेलं आहे. पण तरी सुद्धा तिथे प्रश्न निर्माण होतो की अशा प्रकारचं कंटेंट दाखवणं गरजेचं आहेच का? ठीक आहे. आणि म्हणूनच या बॉडीजना रेग्युलेट करणं, प्लॅटफॉर्म्सना रेग्युलेट करणं खूप महत्त्वाचं आहे. मग ही तर झाली एक बाजू, का या प्लॅटफॉर्म्सना रेग्युलेट करण्यात आलं पाहिजे, राईट. पण ना दुसरी पण बाजू आहे. या प्लॅटफॉर्म्सना रेग्युलेट केल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं येऊ शकतात का? तर हो, नक्कीच बंधन येऊ शकतं. कसं काय बंधन येऊ शकतं? जर समजा या प्लॅटफॉर्म्सवर जो काही कंटेंट मांडला जातो त्याला जर अतिनियंत्रित करण्यात आलं, अतिनियंत्रित पेक्षा जर आपण शब्द असा मांडला ना की अति रेग्युलेट, अति नियमित करण्यात आलं ना, तर तिथे ते पूर्णपणे कंट्रोलच होऊन जाईल की काय कंटेंट या प्लॅटफॉर्म्सने दाखवला पाहिजे तो पूर्णपणे सरकारद्वारेच ठरवला जाईल. ओके. म्हणजे बघा, आता ना या बाकीच्या तर गोष्टी आहेतच निगेटिव्ह ज्या आपण डिस्कस केलेल्याच आहेत की कसा कसा कंटेंट दाखवला जातो. ओके. पण त्याचबरोबर या प्लॅटफॉर्म्सवर बराचसा चांगला कंटेंट सुद्धा दाखवला जातो. तो जनरली आपल्याला सिनेमांमध्ये किंवा टीव्हीवर बघायला मिळत नाहीत, कोणत्याच सिरियलमधून किंवा मूव्हीजमधून. जसं की बघा, जर तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं, आपण जमतारावर एक लेक्चर घेतलेलं ना, तर जमतारा ही जी गोष्ट आहे, तर जमतारामध्ये जे फ्रॉड्स होतात, जे आपले बँकिंग रिलेटेड फ्रॉड्स, त्यामध्ये पॉलिटिक्स सुद्धा कसं कनेक्टेड आहे या सगळ्या गोष्टी दाखवल्यात. त्याचप्रमाणे जो दिल्ली क्राईम एक सिरीज आलेला, त्यामध्ये पूर्णपणे दाखवण्यात आलेलं की पोलीस प्रशासन या गोष्टीवर, त्या केसवर, जो दिल्लीचं गँगरेप होतं त्या केसवर कशा प्रकारे पोलीस प्रशासनाने काम केलेलं. आणि अशा बऱ्याचशा सिरियल आहेत जिथे प्रशासनावर ओपनली कंटेंट दाखवण्यात आलेला आहे. म्हणजे ओपनली त्यांची जी मतं आहेत ना ती मांडली जात आहेत. ओके. पण आता जर इथे रेग्युलेट करण्यात आलं आणि जर ते अति रेग्युलेट करण्यात आलं तर काय होणार आहे, हा कंटेंट, त्याचं तुम्ही म्हणू शकता जी प्युरिटी आहे त्यांच्या स्टोरी लाईनची ती तशीच राहणार नाहीये, राईट. म्हणजे कुठेतरी आपण म्हणू शकतो ऑडियन्सना एक चान्स मिळालेला, एक राईट मिळालेलं, त्यांना योग्य गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या. त्याचप्रमाणे जे प्रोड्युसर्स आहेत आणि डिरेक्टर, आपण ऑडियन्सच्या बाजूने विचार नको करायला, आपण प्रोड्युसर्स किंवा डिरेक्टर्सच्या बाजूने विचार करूया, त्यांना एक चान्स होता या प्लॅटफॉर्मच्या थ्रू त्यांच्याकडे जी माहिती आहे किंवा त्यांचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत योग्य रीतीने पोहोचवू शकत होते. ओके. पण जर इथे कंट्रोल करण्यात आलं, जसं मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी, योग्य वर्ड आपण कंट्रोल कधी वापरू शकतो, जेव्हा योग्य गोष्टी सुद्धा सरकारकडून फक्त सरकारच्या विरोधात आहेत म्हणून दाखवण्यावर जर तिथे बंधनं आणण्यात आली तर ते काय होणार आहे, पूर्णपणे कंट्रोल केलं जाणार आहे. ओके. आणि बऱ्याचशा प्रोड्युसर्स, डिरेक्टर्सनी यावर ट्विट केले, खंत मांडली आहे की आत्ता जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांची सुद्धा कंडिशन टीव्ही सारखीच होणार आहे. ओके. तर या सगळ्या गोष्टी होत्या, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की ज्या वेळेला सरकारचं नियंत्रण कुठे वाढतं तर काय काय पॉसिबिलिटीज असू शकतात. मग पुढे जर आता समजा मंत्रालयाने एखादा संस्था स्थापनच केली, मग त्या संस्थेमार्फत कशा पद्धतीने नियमित केल्या जात आहेत त्यावरूनच आपल्याला समजणार आहे की नक्की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्याला कसा कंटेंट बघायला मिळू शकतो, राईट. आता फक्त मग मला तुमची बाजू सांगा, तुम्हाला काय वाटतं की यांना नियमित करण्यात आलं पाहिजे का? आणि जर नियमित करण्यात आलं पाहिजे तर कितपर्यंत नियमित करण्यात यायला पाहिजे? ठीक आहे. मग आपण बरीचशी माहिती या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स बद्दल लेक्चरमध्ये घेतलेली आहे. आता आपण लेक्चरमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत हॅपी दिवाळी, जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.